नमस्कार मंडळी. तर घटस्थापनेच्या निमित्ताने चला बघूया आपल्याला आई दुर्गा काय सांगू इच्छित आहेत. तर संदेश आलेला आहे भारत माताकडनं. ब्लेसिंग्स ऑफ सोशल सपोर्ट अँड प्रोटेक्शन फ्रॉम सोशल पॉलिटिकल रिलिजियस इश्यूज. तर आपल्याला भारत माता खूप आशीर्वाद देत आहेत की सध्या जे काही जगात सुरू आहे, आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्रात किंवा इतर जे कुठले राज्य आहे तिथे काही ना काहीतरी सुरूच आहे. तर त्यापासून आपल्याला खूप जास्त सुरक्षा मिळावी आणि हेच सांगण्यात येत आहे की एक ना आधार मिळावा आपल्याला. तर त्यासाठी त्या खूप साऱ्या आशीर्वाद देत आहे की कदाचित काही गोष्टी आपल्याला सुचवू शकतात की आपण ह्या सगळ्या बाबतीत आपण काय चांगलं करू शकतो वगैरे. तर त्या सगळ्या निमित्ताने त्या एक खूप आशीर्वाद देत आहेत. आणि जर म्हणतात ना जातीय किंवा धार्मिक विवाद वगैरे काही सुरू असतील वगैरे, तर त्यातून सुद्धा आपण सुखरूप राहू, आपण प्रोटेक्टेड राहू यासाठी त्या आशीर्वाद देत आहेत. खूप सुंदर असा संदेश आलेला आहे, नाही का? आणि मंडळीसोबतच अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की रविवारी होता सूर्यग्रहण. अर्थात तो भारतात दिसणार नव्हता, पण सूर्य नाही म्हटलं तरी एकच आहे, नाही का? त्याच्यावर नाही म्हटलं तरी ऊर्जा सर्वत्र असतात. तर त्या निमित्ताने एक आपण मार्गदर्शन बघणार आहोत की हे जे सूर्यग्रहण होतं, जे कन्या राशीमध्ये होतं, कारण अमावस्या पण त्या दिवशी कन्या राशीतच होती, म्हणजे ते नवीन चंद्र सुरू झालेला आहे. तर त्या निमित्ताने काय सांगण्यात येत आहे, चूज ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज केअरफुली, रिऑर्गनायझेशन. मी जेव्हा आत्ता मगाशी रीडिंग केली होती कन्या राशी करता, तर त्याच्यात एक कार्ड हाच आला होता की ऑर्गनाइज्ड व्हा. कदाचित खूप तुमचं आयुष्य विस्कटून गेलेलं आहे, तर खूप त्या बाबतीत जरा माइंडफुल राहायचा प्रयत्न करा की तुम्ही काय निवडायला हवं, तुम्ही कशावरती जास्त लक्ष केंद्रित करायची गरज आहे आता. हे सगळं या बाबतीत जरा नीट म्हणतात ना डोळस राहून बघायचा प्रयत्न करा आणि त्याप्रमाणे पावलं टाकत आणि रिऑर्गनायझेशन इथे खाली लिहिलेलं आहे. म्हणजे परत तेच सांगण्यात येत आहे की कुठेतरी आयुष्य विस्कटून गेलेलं आहे बऱ्याच जणांचं, तर ते मार्गी लावायचा प्रयत्न करा, तेच हील करून. आणि तुम्ही त्याप्रमाणे त्याच्या मदतीनेच हळूहळू पुढे जाल हेच सांगण्यात येत आहे. आणि त्यासाठीच हे आलेलं आहे की चूज ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज केअरफुली, की नको तिथे उगाच लक्ष नको जायला तुमचं. हेच तुम्हाला सांगण्यात येत आहे की उगाच ज्या गोष्टी तुमच्या फक्त ऊर्जा खात आहेत, तुम्हाला नकारात्मक बनवतात, त्या गोष्टींकडे कशाला लक्ष द्यायचं, हेच सांगण्यात येत आहे. धन्यवाद.